इंडियाज गॉट लॅटेंटच्या प्रकरणात आता कायदेशीर लढाईला सुरुवात होईल. या प्रकरणात नेमका कायदा काय सांगतो, कायद्याच्या कचाट्यात कोण कोण येतं, कारण की आता मुंबई पोलिसांनी चौकशीचा आपला जो फेरा आहे तो वाढवत या ठिकाणी बसलेले स्पर्धक आणि इतर जी लोक होती त्यांची सुद्धा चौकशी आणि त्यांच्यावर सुद्धा आम्ही गुन्हे नोंदवू असं स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकरणात नेमका कायदा काय सांगतो हे सांगण्यासाठी आपल्यासोबत स्वतः डॉक्टर क्षितिजा वडतकर आहेत. मॅडम, आम्हाला सांगा की IT ॲक्ट या प्रकरणात काय सांगतो. मुंबई पोलिसांनी जी कलमं लावली ती सुद्धा तुम्ही पाहिली. या प्रकरणात आता कायदेशीर प्रक्रिया कशी असेल? जसं की 67 जो आहे IT ॲक्टचा तो खूप क्लिअर आहे की लैंगिकदृष्ट्या कुठली पण कृत्य किंवा कुठली पण विचार तुम्ही जेव्हा प्रसारित करता किंवा प्रसारित करण्यास प्रवृत्त करता, तर त्या शोमध्ये ज्यांनी ह्या लैंगिक प्रकारचं जे कृत्य प्रसारित करण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांना आज त्यांच्यावरती FIR झालेला आहे. मग 296 BNSचा आहे, 31 आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये की सामूहिकरित्या तुम्ही तो प्रयत्न केलेला आहे. हा विषय जो आहे हा एक सामाजिक विषय आहे. त्याच्यामुळे पूर्ण तुम्ही बघाल स्टेट्समधनं, पुष्कळ सगळ्या स्टेट्समधनं इथे FIR रजिस्टर झाले आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये जे पण इन्व्हॉल्व आहे त्यांना प्रत्येक एकदा स्टेटमध्ये जाऊन तिथे जाऊन बेल घ्यावं लागणार आहेत किंवा मग सुप्रीम कोर्टाकडून सगळं एक कन्सॉलिडेट करून एक पिटिशन किंवा एका जागेवरती कन्सॉलिडेट करून त्यांना फाईट करावं लागणार आहे. त्यांना फाईट करावं लागणार आहे ही तर फॅक्ट आहे. फक्त विषय हा आहे की आज जे लॉज आहेत हे खूप सर्वात जास्त पॉलिटिकल किंवा रिलिजियस सेंट्रिक आहे. आपण जर डिजिटल लॉज बघायला गेलो म्हणजे इंटरमिजियरीजसाठी जे लॉ आहे, म्हणजे यूट्यूब एक वन ऑफ द इंटरमिजियरीज आहे, तर इंटरमिजियरीजचे जेवढे पण लॉज आहेत ह्याच्यामध्ये जे रेस्ट्रिक्शन सांगितले गेले, म्हणजे आताच एक बॉम्बे हायकोर्टचं एक जजमेंट आहे, कुणाल कारमा जे आहेत आणि बाकी असे जे इंटरमिजियरीज आहेत त्यांनी मिळून एक पिटिशन फाईल केली होती. त्याच्यामध्ये चॅलेंज करण्यात आलं होतं की इंटरमिजियरीजवरती एक स्पेसिफिक सेक्शन, स्पेसिफिक त्यांनी एक फॅक्ट चेकिंग युनिट लावलं होतं सेंट्रल गव्हर्नमेंटनी. तर ते चॅलेंज करण्यात आलं होतं की याच्यामध्ये तुम्ही कसं, म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच येतं, फ्रीडम ऑफ प्रोफेशन येतं, तर हे व्हायोलेशन नाही, ते हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे. त्याच्यामध्ये बरेच डिव्हिजन बेंचसमोर गेलं ते, मग त्याच्यात तिसरे जजला घेण्यात आलं आणि मग ते टाय ब्रेकर म्हणून ते एक जजमेंट गाजलं. पण याच्यात इन द मीन टाईम ते स्टेसाठी सुप्रीम कोर्टमध्ये सुद्धा गेले होते आणि सुप्रीम कोर्टाने त्यांना स्टे ग्रँट केला होता की असं काही तुम्ही करू शकत नाही. विषय हा आहे की पॉलिटिकल आणि रिलिजियससाठी ही सेन्सिटिव्हिटी ठीक आहे, पण जेव्हा एक असा प्लॅटफॉर्म म्हणजे यूट्यूबसारखा प्लॅटफॉर्म जे अगदी लहान मुलंसुद्धा बघतात, तेव्हा ह्यांच्यासाठी काय, जर आपण त्यांच्यासाठी सामाजिक दृष्ट्याने जर विचार केला तर हे लॉज इथे कुठेतरी स्ट्रिक्टनेस यायची आज गरज आहे, काळाची गरज आहे. या प्रकरणात मुंबई पोलीस आणि अनेक जी देशभरातल्या जसं गुवाहाटीपर्यंत FIR नोंदवण्यात आले. पोलिसांनी जी कलमं लावली आहेत ती कलमं काय सांगतात? हे ऑफेन्स जे आहे ते बेलेबल आहेत का आणि ह्यांना किती जास्तीत जास्त शिक्षा होऊ शकते? आपला जो IT ॲक्टमधला जो सेक्शन आहे तो लावण्यात आलेला आहे. ह्याच्यात 5 वर्षापर्यंत मॅक्सिमम शिक्षा आहे आणि दंड आहे 65(3). आणि त्यामुळे हे सगळे ऑफकोर्स बेलेबल आहेत, त्यांना बेल मिळेल, पण त्यांना सगळीकडे फिरावं लागेल, कारण जिथे जिथे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्यात त्यांनी FIR केलेले आहेत. या प्रकरणाचा सामाजिक परिणाम कितपत होईल? कारण की जसं तुम्ही सांगितलं की घरातली आपली लहान मुलं ही सुद्धा यूट्यूब हल्ली अगदी सर्रासपणे 2 वर्षाच्या पर्यंतची मुलंसुद्धा मोबाईल हाताळण्यात आता तरबेज झालेली आहेत. तर याच्यावर काही अंकुश लावण्यासाठी कायदा आहे का किंवा तसं काही करण्याचा विचार सरकारचा आहे का? तुम्ही बघाल हे जेवढे पण कायदे आहे हे सेल्फ रेग्युलेटेड आहे. म्हणजे माहिती व प्रसारण मंत्रालय जे आहे आपलं, ते म्हणते की जितक्या पण इंटरमिजियरीज आहेत, यूट्यूब असो, फेसबुक असो, ह्यांना सेल्फ रेग्युलेटेड म्हणजे स्वतःहून त्या गाईडलाईन्स लक्षात फॉलो करावं लागतात. कोणी ऑब्जेक्शन घेतल्यावरच ते त्यांचा विचार करतात. आणि प्रॅक्टिकली मी बघितलं आहे, जोपर्यंत कोर्टाची ऑर्डर नसेल ना ते त्याचा कॉग्निजन्स पण घेत नाही. त्यामुळे सेल्फ रेग्युलेशन जेव्हा येतं तेव्हा त्याचं प्रत्येक गोष्टीचा कॉग्निजन्स तेवढ्या चांगल्या पद्धतीने घेतल्या जात नाही. हे आता आपण बघत आलेलो आहे. हा जो आहे रणवीर अलाहाबादिया, हा आजच्या तरुण पिढीचं रिप्रेझेंटेशन करणारा आहे. हा फक्त ह्या व्यक्तीचा विषय नाही. लोकांना राग नुसतं तो वाईट बोलला याचा नाही आहे. लोकांना राग जी व्यक्ती जिला इतके सगळेजण आयडियल मानतात ती व्यक्ती अशी कसं बोलू शकते
हे लोकांना कुठेतरी त्याच्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. ऑफकोर्स आपल्या कल्चरल गोष्टी ज्या इतक्या इम्पॅक्ट आहे त्याच्या तो अगेन्स्टमध्ये बोललाच, पण जी व्यक्ती आपल्याला एवढी चांगली दाखवल्या गेली आणि अगदी तरुण मुलगा आहे तो, म्हणून मी म्हटलं की तो तरुण पिढीचं रिप्रेझेंटेशन करणार आहे, तर ही व्यक्ती अशी कशी वागू शकते, हे दुःख लोकांचं आहे. तर त्यामुळे मला असं वाटते की दिस इज वन ऑफ द, ह्या निमित्ताने आज लॉमध्ये चेंज होण्याची गरज आहे. स्ट्रिक्टर कायदा आला पाहिजे यांच्यासाठी. चॅलेंज हे आहे की फ्रीडम ऑफ स्पीच जे आपण म्हणतो किंवा फ्रीडम ऑफ प्रोफेशन म्हणतो, याच्यातून मार्ग काढून तुम्ही हे ऑब्जेक्टिव्ह कसं साध्य कराल, हे सर्वात मोठं चॅलेंज राहणार आहे गव्हर्नमेंटसमोर. या ज्या कंपन्या आहेत, म्हणजे शेवटी काही म्हटलं तरी यूट्यूब, फेसबुक ह्या सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा OTTचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत, यांची आर्थिक उलाढाल हजारो कोटींच्या घरात असते. त्यातनं सरकारलाही तितकाच मोठा महसूल मिळतो. त्यामुळे हे जे छोटे छोटे यूट्यूब चॅनल्स असतात किंवा त्यांच्यावर येणाऱ्या ॲड, हा एक मोठा आर्थिक गाडा आहे. त्यामुळे कुठेतरी या कंपन्यांनी जबाबदारी किंवा त्यांच्यावरती काही निर्बंध लावावेत असं सरकारने तुम्हाला वाटतं का? आणि ते शक्य आहे का कायद्याने? कारण की जर कंटेंट तयारच झाला नाही किंवा अपलोड झाला नाही तर तो लोकांपर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे या मुळाशी काहीतरी करण्याची गरज अशी वाटते का तुम्हाला कंपन्यांच्या बाबतीत? मी जसं मगाशी म्हटलं, करायला फार काही करता येईल. विषय हाच आहे की फ्रीडम ऑफ स्पीच आणि फ्रीडम ऑफ प्रोफेशन हे ह्या लिबर्टीजच्या मधला साध्य करून ते कसं करतात हा एक विषय राहणार आहे. त्यांनी इंटरमिजियरीजवरती असे काही रेस्ट्रिक्शन्स चाइल्ड सेंट्रिक पॉईंट ऑफ व्ह्यू जर टाकले तर मला वाटतं ते सस्टेनेबल पण राहतील, ते सस्टेन पण करतील आणि पॉसिबल पण आहे. कारण कसं आहे, जसं आपण बघतो कॉपीराईटमध्ये, म्युझिक राईट्समध्ये, एखादं म्युझिक तुम्ही जेव्हा अपलोड करता फेसबुकवरती किंवा यूट्यूबवर, फेसबुकचंच उदाहरण घ्या, म्हणजे सगळ्यांना समजावं ह्या दृष्टीने मी सांगते, तर तिथे लिहून येतं की ह्या देशांमध्ये हे म्युझिक वाजवणं शक्य नाही आहे कारण तिथे ते अलाउड नाही आहे. तसंच आपण आपल्या देशासाठी पण पर्टिक्युलर असे काही करू शकतो डेफिनेटली. फक्त आता कॉन्स्टिट्युशनली फंडामेंटल राईट्सला सांभाळून ते कसं करता येईल हे आता येणाऱ्या काळात सांगेल. त्यामुळे आता केंद्र सरकारची ही जबाबदारी आहे की IT ॲक्टमध्ये ज्या सुधारणा आहेत त्या आणखीन कठोर करून त्यांचं काटेकोर पालन या कंपन्यांकडनं कसं करून घेता येईल, जेणेकरून अशा प्रकारचे वाद होणार नाहीत. कारण की शेवटी तरुण पिढीचं नेतृत्व करणारी व्यक्ती, जसं मॅडम म्हणतात की अशा व्यक्तीकडनं जेव्हा अशी एखादी गोष्ट कळत किंवा नकळत अजाणतेपणी होऊन जाते, तेव्हा त्याचे समाजावर काय परिणाम आणि पडसाद उमटतात हे पाहून आधीच या गोष्टी कशा रोखता येईल, प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून जर आपलं काम आणि कर्तव्य पार पाडलं तर कदाचित अशा प्रकारचे वाद हे टाळता येण्यासारखे आहेत. कॅमेरामन मनोज जयस्वाल, समय राणे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.